शेतकरी कर्जमाफी, दुधाला कमी भाव, बोगस बियाणे, जादा भावात बियाणे हे मुद्दे गाजू शकतात। या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। सरकारकडून काही यावर उपाययोजना केल्या जातात का ते बघावं लागेल। दरम्यान शेतकऱ्यांना मदत, शेतकरी पीक कर्ज नीट परीक्षा रद्द करावी या मागणीसाठी सुद्धा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। कायदा सुव्यवस्था, त्याचबरोबर पोलीस भरती रद्द करावी आणि परीक्षा घोळ थांबवावा यासाठी सुद्धा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे, कारण हे मुद्दे राज्यामध्ये गाजताना दिसत आहेत। दरम्यान पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये जामीन मिळालेला आहे, त्यावरून सुद्धा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। तर अटल सेतूला भेगा पडलेल्या होत्या। एवढा मोठा खर्च करून अटल सेतूचा उद्घाटन समारंभ काही महिन्यांपूर्वीच पार पडला, मात्र त्या अटल सेतूला 6 महिन्यांच्या आतमध्ये भेगा पडल्यात आणि त्यामुळे यावरून सुद्धा विरोधक आता सरकारला घेरण्याची शक्यता आहे। मोठी बातमी, 2 लाखांवर कर्जमाफीचा विचार सुरू असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। बँकांकडून या संदर्भातला आढावा घेतलेला आहे असं शिंदेंनी म्हटलंय। संपूर्ण कर्जमाफीचा विचार सरकार करतंय। आताची सगळ्यात मोठी बातमी, 2 लाखांपर्यंतचं कर्ज शेतकऱ्यांचं माफ करण्याची घोषणा सरकारनं केलेली आहे। त्याची प्रोसेसही सुरू झाली। आता संपूर्ण कर्जमाफी संदर्भात विचार करतंय। शेतकऱ्यांचं कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे 2 लाखापर्यंत कर्ज जे आहे ते माफ होणार आहे। त्याचबरोबर सांगितले की जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी देखील योजना आपण करणार आहोत आणि त्यामुळे निर्णय घेतलाय शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार। आपण जे ठराविक मुदत जी मुदतीमध्ये सुरू करणार आहोत आणि संपणार तो निर्णय सरकारने घेतलेला आहे। 2 लाखांनंतरची कर्जांबाबत पण निर्णय होईल। 2 लाखांच्या नंतरचं कर्जाची जे माहिती घेण्याचं काम सुरू आहे ती एक त्याच्यासाठी देखील एक वेगळी योजना जाहीर केली आहे स्वतःच्या ह्याच्यामध्ये। त्यामुळे ते जे निर्णय सरकारने घेतलेला आहे ते सरकार पूर्णपणे त्याचं पालन करणार आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी हेमंत मिर्जे यांच्याकडून। तर आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। महायुती सरकारचं हे शेवटचं अधिवेशन असेल, कारण यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि पुढच्या अधिवेशनासाठी नवीन सरकार स्थापन होईल। त्यामुळे आता ते सरकार नेमकं कोण असेल याकडे लक्ष असतानाच या अधिवेशनाकडे लक्ष आहे, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचा निकाल लागलेला आहे त्यानुसार सरकार विरोधात एक वातावरण असल्याचं पाहायला मिळते, कारण महायुतीमधील तिन्ही पक्षांना म्हणावं तसं यश आलेलं नाहीये आणि त्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनामध्ये आता लोकांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे। राज्यातील जनतेला, मतदारांना ज्याप्रमाणे मी मुख्यमंत्री झाल्यावरती नागपूरच्या माझ्या पहिल्याच अधिवेशनात कोणी न मागता मी 2 लाखापर्यंतची रक्कम पीक कर्जाची ती मी माफ केली होती, मुक्त केलं होतं, तसं आमची आज जाहीर मागणी आहे की एकूण या तुमच्या थापा आता खूप झाल्या, नुसत्या घोषणा सुद्धा आता खूप झाल्या, अजूनही 3-3.5 महिने निवडणुकांना आहे, तर तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करून निवडणुकीच्या आत तुम्ही ती अंमलबजावणी करा। पीक विम्यावरून ठाकरेंनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला। नुसतं थापा मारणं खूप झालं, घोषणाबाजी खूप झाली, प्रत्यक्षात आता अंमलबजावणी करा, तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करा अशी मागणी ठाकरेंनी केली। सोबतच निवडणुकीच्या आत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा असंही ठाकरे म्हणाले। ज्याप्रमाणे मी मुख्यमंत्री झाल्यावरती नागपूरच्या माझ्या पहिल्याच अधिवेशनात कोणी न मागता मी 2 लाखापर्यंतची रक्कम पीक कर्जाची ती मी माफ केली होती, मुक्त केलं होतं, तसं आमची आज जाहीर मागणी आहे की एकूण या तुमच्या थापा आता खूप झाल्या, नुसत्या घोषणा सुद्धा आता खूप झाल्या, अजूनही 3-3.5 महिने निवडणुकांना आहे, तर तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करून निवडणुकीच्या आत तुम्ही ती अंमलबजावणी करा। ₹1 रुपयात पीक विम्याची घोषणा केली होती, पण शेतकऱ्याच्या खात्यात केवळ 70 रुपये काही ठिकाणी जमा झालेले आहेत। अशी म्हणजे सगळे चित्रविचित्र ह्या गोष्टी चाललेल्या आहेत। म्हणून मला आमची मुख्य मागणी उद्याच्या अधिवेशनात ही राहणार आहे की तुमचं आता डबल इंजिन सरकार आलेलं आहे, त्यांच्या सुदैवाने शेपटावरती निभावलं आणि कसेबसं NDAचं सरकार हे दुर्दैवाने आपल्या देशात परत आलेलं आहे। त्यांच्या लेखी असलेली महाशक्ती पुन्हा एकदा तिकडे विराजमान झालेली आहे। तर या डबल इंजिन सरकारने ज्याप्रमाणे मी मुख्यमंत्री झाल्यावरती नागपूरच्या माझ्या पहिल्याच अधिवेशनात कोणी न मागता मी 2 लाखापर्यंतची रक्कम पीक कर्जाची
ती मी माफ केली होती, मुक्त केलं होतं, तसं आमची आज जाहीर मागणी आहे की एकूण ह्या तुमच्या थापा आता खूप झाल्या, नुसत्या घोषणा सुद्धा आता खूप झाल्या, अजूनही 3-3.5 महिने निवडणुकांना आहे, तर तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करून निवडणुकीच्या आत तुम्ही ती अंमलबजावणी करा. कारण नाहीतर आपल्याला हेही माहिती आहे, आम्ही ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकारमध्ये होतो त्यावेळेला त्यांनी सुद्धा एक कर्जमुक्तीची घोषणा केली होती, जी अद्याप चालू आहे, पूर्णच झाली नाही. आम्ही जी केली होती ती योजना कर्जमुक्तीची तर पूर्ण केलीच. दुर्दैवाने करोनाचं संकट आलं, त्या काळामुळे 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी जे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्हाला द्यायची होती ती आम्ही देऊ शकलो नव्हतो, कारण यांनी गद्दारी करून सरकार पाडलं. पण ती रक्कम याने अडवून ठेवलेली आहे. तर नुसत्या घोषणा करू नका. तुम्ही जर अंमलबजावणी करणार असाल तर माझं म्हणणं आहे की पहिली अंमलबजावणी करा आणि मग निवडणुकीला सामोरे जा. त्यांना खुश केलं जाण्याची शक्यता आहे. कायदा सुव्यवस्थेसह शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुद्धा विरोधक मात्र सरकारला घेरणार असल्याची माहिती समोर येते. कारण राज्यामध्ये ठिकठिकाणी गुन्हेगारीच्या घटना घडताना दिसून येत आहेत, ड्रग्सचे प्रकार समोर येत आहेत आणि या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप सातत्यानं विरोधकांकडून केला जातोय आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्यावरून सुद्धा विरोधक सरकारला प्रश्न विचारताना दिसून येत आहेत. त्यामुळे आता या अधिवेशनामध्ये विरोधक या सगळ्या मुद्द्यांवरून आक्रमक होण्याची शक्यता आहे आणि सरकारला घेरणार असल्याची माहिती समोर येते. दरम्यान अधिवेशनामध्ये 14 विधेयकं मांडली जाणार आहेत. आज सकाळी 11 वाजता अधिवेशनाला सुरुवात होईल, कामकाजाला सुरुवात होईल. तर 28 जूनला अजित पवार अंतरिम बजेट मांडणार आहे, तर खासदार म्हणून निवडून गेलेल्या आमदारांच्या राजीनाम्याची घोषणा सुद्धा या वेळेला होईल. विधानमंडल का अधिवेशन कल चालू हो रहा है. यह बजट अधिवेशन है. महाराष्ट्र की 14 करोड़ जनता का इस बजट पे उनका ख्याल होता है कि महाराष्ट्र सरकार हमको क्या दे. मुझे विश्वास है कि महायुति की हमारी सरकार, एकनाथ जी, देवेंद्र जी, अजीत दादा, महाराष्ट्र के किसानों के लिए, हमारी बहनों के लिए, इस महाराष्ट्र की 7 करोड़ हमारी महिलाओं के लिए, हमारी माता भगिनियों के लिए अच्छा निर्णय करेगी. तर कोणकोणत्या मुद्द्यावरून आजचं हे जे अधिवेशन आजपासून सुरू होते ते गाजू शकतं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. शेतकरी कर्जमाफी, दुधाला कमी भाव, बोगस बियाणे, जादा भावात बियाणे हे मुद्दे गाजू शकतात. या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. सरकारकडून काही यावर उपाययोजना केल्या जातात का ते बघावं लागेल. दरम्यान शेतकऱ्यांना मदत, शेतकरी पीक कर्ज, नीट परीक्षा रद्द करावी या मागणीसाठी सुद्धा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. कायदा सुव्यवस्था, त्याचबरोबर पोलीस भरती रद्द करावी आणि परीक्षा घोळ थांबवावा यासाठी सुद्धा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. कारण हे मुद्दे राज्यामध्ये गाजताना दिसत आहेत. दरम्यान पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये जामीन मिळालेला आहे, त्यावरून सुद्धा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर अटल सेतू भेगा, अटल सेतूला भेगा पडलेल्या होत्या. एवढा मोठा खर्च करून अटल सेतूचा उद्घाटन समारंभ काही महिन्यांपूर्वीच पार पडला, मात्र त्या अटल सेतूला 6 महिन्यांच्या आतमध्ये भेगा पडल्यात आणि त्यामुळे यावरून सुद्धा विरोधक आता सरकारला घेरण्याची शक्यता आहे.